कारले ही वनस्पती कुकुरबिटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव मॉर्मेरिडिका चारेन्सिया आहे. या वर्षाववेलीची बरीच लागवड भारत, मलेशिया, चीन, श्रीलंका, आफ्रिकेतील उष्ण प्रदेश इत्यादी प्रदेशांत सर्वत्र करतात. भारतात समुद्रसपाटीपासून 1500 मीटर उंचीपर्यंत हिची लागवड केली जाते. कारले ही द्विलिंगाश्रयी शाखायुक्त वनस्पती असून तिच्या खोडांवर खाचा असतात. कोवळे भाग अधिक केसाळ असून साध्या, पातळ आणि लांबट प्रतनांच्या आधाराने ही वेल वर चढते. पाने साधी, वलयाकृती, हस्ताकृती आणि 5 ते 7 दलांत विभागलेली असतात. फुले एकलिंगी व पिवळी असून 5 ते 10 सेंटीमीटर लांब सरुंतावर येतात. कच्ची फळे हिरवी किंवा पांढरी व पक्के फळ गर्द नारिंगी व चवीला कडू असून त्यावर लहान मोठ्या फुटकुळ्या असतात. ती भाजीकरिता उपयुक्त असतात. फळात त्रिकोणी व गुलिकांसारख्या चकचकीत बिया असतात. कडवटपणा कमी करण्यास फोडी काढत पाण्यात अगर मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवतात व नंतर काढून शिजवितात. कारल्याचे फळ थंड व पौष्टिक असून ते खाल्ल्यावर पचनक्रिया सुधारते. खोकला, पित्त, सांधेदुखी, त्वचारोग, कुष्ठरोग, बद्धकोष्ठता, मधुमेह इत्यादी विकारांवर ती गुणकारी असते. त्यात अ, ब आणि क ही जीवनसत्वे असतात. कारले हे नैसर्गिकरित्या रक्तातील साखर कमी करणारे अन्न आहे. डायबेटीस असलेल्या लोकांनी जर हे नाही खाल्ले तर त्यांना औषधांवर अधिक अवलंबून राहावे लागते. कारल्यामध्ये फायबर्स भरपूर असतात जे पचन सुधारतात. ते न खाल्ल्यास बद्धकोष्ठता किंवा अपचन होण्याची शक्यता वाढते. कारले अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. हे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. त्यामुळे कारले न खाल्ल्यास शरीराची नैसर्गिक संरक्षण शक्ती थोडीशी कमी होऊ शकते. कारले रक्त शुद्ध करण्याचे काम करते. ते न खाल्ल्यास त्वचा विकार होण्याचा धोका थोडा वाढू शकतो. कारले लिव्हर डिटॉक्स करण्यास मदत करते. ते न घेतल्यास लिव्हरवर ताण येण्याची शक्यता असते. धन्यवाद.